चला बाई, भाकरी घेऊन गेलं पाहिजे यसनी. न खाता पिता गेले ती, कुठं डोंगरावर जाऊन बसले ती. कुठं जाऊन बसलंय म्हणायचं आमचं येड. काय दिसेना बाई कुठं. हा, हाय 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 हाय, इथं हाय वे. ते बसले डोळे मिटून, त्यांना कुठं माहिती आहे आलेलं. आव आव अहो डोळे उघडा की, मी तुम्हाला भाकरी घेऊन आली आहे. अहो आलाय तसंच न खाता पिता 2 घास खाऊन घ्या. कोण? आवडे? एवढ्या लांब आलीस तू माझ्यासाठी? काय करणार? तुम्ही न खाता पिता येऊन बसलायसा. भुका लागल्या असतील तुम्हासनी म्हणून घेऊन आले भाकरी. घ्या जरा, घ्या. आवडे, किती प्रेम करशील ग माझ्यावर. एस, काय तरच बोलायचं तिकडं. आवडे, तू पण एक घास घे, खाऊ खा. अगं खा, किती प्रेम करतीस माझ्यावर. खा तरी. बर, किती गोड लागती व भाकरी. मीच केलेली आहे ना व, काही विपरीतच म्हणायचं. आवडे, पोरं जेवली का ग? हो, जेवली की. काय करणार, तुम्ही नाही. माझी रत्नवाणी पोरं आहे ती बघा. होय ग आवडे, खरंच आहे. कशी आलीस ग डोंगरावरनं एवढ्या चालत? आले तशीच काट्या कुट्यातनं. काय करणार, एवढा मोठा काटा घुसला. अगं, काढला का नाही मग तो काटा? काढला काढला. होता एक तिथं पोरगा, त्यानं काढला. किती मऊ त्याचं हात हो. त्याला म्हणलं, काय रे बाबा तुझं नाव? तर म्हणतो इटू. जा बाबा म्हणलं, इथं पण तूच का? जा तिकडं. आले बघा तशीच. आवडे, किती प्रेमळ बायको दिली ग मला देवानं तुझ्यासारखी. हां, तो बरं देतो या. माझ्या बानं दिली आहे तुम्हाला. अगं, इतका राग करतीस त्याच्यावर? होय, माझा बी आहे की देव. मग आम्ही काय असं नाही बसत. अगं, कोण आहे तुझा देव? मंगळाई नव्ह. मंगळाई नाही, हाय माझा देव. तुमच्यासारखं सारखं नाव घेत नाही मी त्याचं. हां, सांगून ते. अगं, कुठं आहे तुझा देव? हा काय बसलाय माझ्यासमोर भाकरी खात.